Hi guys. हाय गाईज. So मी अमय. मी पूजा. सो वी आर बॅक अगेन. सो मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं की घर नसतानाही पूजा मला हा कशी बोलली आणि नंतर आम्ही घर कसं घेतलं, आम्ही त्यासाठी काय काय गोष्टी केल्या, काय बेसिक गोष्टी लागतात घर घ्यायसाठी, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्लस त्याच्या आधी आम्ही तुम्हाला हे पण सांगणार आहोत की ही मला हा कशी बोलली, ते जे आम्ही दिवस भेटलो, हे सगळं डिस्कशन जे तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं, त्याच्यानंतर ही भेटल्यानंतर आम्ही काय काय डिस्कस केलं, त्याच्यानंतर ही मला हा बोलली आणि आम्ही एक घर घेतलं आणि या घर घ्यायसाठी आम्ही काय गोष्टी केल्या, हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ स्किप करू नका. सो मी माझ्याकडची तुम्हाला स्टोरी सांगते. जसं की तुम्हाला माहीत आहे की हा माझा भावाचा मित्र आहे आधीपासून. हो. आणि आम्ही डिसाईड केलेलं की आम्ही थोडे एखाद दुसरा महिना घेऊ एकमेकांना जाणून घ्यायला. पण आम्ही आय गेस फक्त 5 दिवसच घेतले. पण ते पण त्याच्या मागचं पण एक कारण आहे की कारण आम्ही खूप डिस्कशन केलं. ते आम्ही तुम्हाला थोडक्यात पुढे सांगूच. डिस्कशन काय केलं करिअरच्या बाबतीत. मेन तर घर घर नव्हतं म्हणजे अमयकडे. पण जे आम्ही विलिंगनेस दाखवलं एकमेकांच्या बाबतीत ते आम्ही पुढे क्लॅरिफाय करू तुम्हाला. यू कॅन कंटिन्यू. ओके. सो येस, जसं पूजाने सांगितलं की आम्ही त्या 1-2 महिन्यात भेटलो आणि डिसाईड केलं लग्न करायचं. बेसिकली काय झालं की आम्ही त्या 1-2 महिन्यात आम्ही ठरवलं की आम्ही तिच्या भावाशी बोललो की त्या 1-2 महिन्यात आम्ही तुम्हाला सांगू की आम्हाला आवडलं एकमेकांना, तर आम्ही प्रोसीड करू. पण आम्ही जेव्हा भेटलो, स्टार्ट केलं भेटायला, पहिला दिवस, दुसरा दिवस, 5-6 दिवस आम्ही जसं भेटलो, त्या दिवसामध्ये आम्ही काही इम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस केल्या. जसं की करिअर वाईज, जसं की पूजाने मला विचारलं की तुझं करिअर काय करतो, करिअरमध्ये तुझं काय करतो, तू कोणत्या गोष्टी करतो, तुझं ग्रोथ कशी असणार आहे पुढे, तुला काय काय आवडतं, तुला काय नाही आवडत, तुझे नेगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत, तुझे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत, हेल्थ वाईज तू कसा आहेस, हेल्थ कॉन्शियस तू आहेस का नाही आहेस, या सगळ्या गोष्टी पूजाने मला विचारल्या. ओके. आणि त्या सगळ्या गोष्टींचं तिला मी आन्सर केलं. जसं की आम्ही कुठे बाहेर गेलो तर बाबा मला पटकन एक राग येतो, या सगळ्या गोष्टी तिला मी सांगितल्या की बाबा थोडंसं शॉर्ट टेम्पर्ड होतो मी त्यावेळेला, आणि या गोष्टी सगळ्या तिला मी सांगितल्या. आणि तिच्या साईडला पण आता ती तुम्हाला सांगेल की तिच्या साईडनं तिने मला काय विचारलं आणि मी तिला काय विचारलं. तर माझा पहिला तर प्रश्न हाच होता की ॲज अ करिअर वाईज तू कुठे स्टँड करतो हे. आणि सेकंड गोष्ट म्हणजे अशी की मला म्हणजे एक तर प्रत्येक मुलीचं असतं की स्वतःचं एक सिक्युरिटी म्हणून म्हणजे किंवा जर कुठला भाऊ असेल तर तो म्हणजे बहिणीसाठी म्हणजे एक स्वतःचं घर तर तो अपेक्षा करेलच. पण मला तेव्हा माहिती होतं की ते म्हणजे रेंटवर राहत होते म्हणजे क्वार्टर्समध्ये बाबांचं क्वार्टर्स होतं. पण जे मला ॲज अ करिअर ग्रोथमध्ये समजलं आणि ज्याचं हे सॅलरी वगैरे आमचं दोघांचं परस्पर मॅच होत होतं. आणि मला एक समजलं की खात्री वाटली मनातून की तो आम्ही एकत्र मिळून स्वतःचं एक संसार नवीन सुरू करू. सो बेसिकली आम्ही ज्या गोष्टी डिस्कस केल्या त्याच्यामध्ये आम्ही ह्या गोष्टी डिस्कस केल्या की करिअर वाईज आम्ही दोघं किती ग्रो करू शकतो, आमच्या दोघांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत. सगळ्यात पहिलं मला कन्सर्न हा होता की पूजा 1 BHKमध्ये ॲडजस्ट करेल का, किंवा 250 स्क्वेअर फीट ज्याच्यात मी राहत होतो तिथे ॲडजस्ट करेल का, कारण पूजा 1 BHKमध्ये राहून आलेली. सो ते मला कन्सर्न होतं. ते मला पूजाने एक क्लॅरिटी दिली की तसा मला काही इश्यू नाही आहे. त्या गोष्टी पूजाने मला क्लॅरिटी दिली. सेकंड थिंग होतं की करिअर वाईज आम्ही किती पुढे जाऊ. थर्ड गोष्टी होती की आमच्यातले आम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स एकमेकांना सांगितले. सो ते डिस्कस केल्यानंतर आम्हाला वाटलं की जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो किंवा ते आम्ही इग्नोर करू शकतो लाईफमध्ये. सो बेसिकली मला हे सांगायचं की या 5 दिवसात आम्ही या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या. त्याच्यानंतर आम्ही जसं आम्ही बोललो की 2 महिन्याने आम्ही 5-6 दिवसातच हा बोललो घरी आणि प्रोसीड केलं आम्ही त्या गोष्टींसाठी. तर मला हे बोलायचं की नातं कोणताही असू, कोणताही तुमचं नातं आधी असू दे किंवा तुम्ही अरेंज मॅरेज करताय, लव्ह मॅरेज करताय, तर या नात्यांमध्ये तुमचे ॲक्च्युली डिस्कशन्स हे असले पाहिजेत बेसिकली की तुमचे करिअर वाईज तुम्ही कुठे पुढे जाणार आहात, तुम्ही तुमचे गोल्स काय आहेत, तुम्ही हेल्थ वाईज कसं कॉन्शियस राहू शकता, कारण हेल्थ ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊन खूप गोष्टींमध्ये त्याचा फायदा होतो.
तर सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस करून नंतर आम्ही 5-6 दिवसातच आम्हाला वाटलं की ओके नाही, आम्ही प्रोसीड करू शकतो आणि आम्ही एकमेकांच्या घरी सांगून आम्ही लग्न केलं. हां, पण त्याआधी एक पॉईंट नोट करण्यासारखं आहे, की असं नाही आहे की हा एकदमच माझ्यासाठी म्हणजे अनोळखी माणूस होता. म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे की भावाचं मित्र येणं-जाणं होतं, तर एक माझ्यासाठी प्लस पॉईंटच होताच तो. तर लग्नाच्या डिस्कशनमध्ये आम्ही थोडे दिवस घेतले आणि त्यानुसार आम्ही प्रोसीड केलं पुढे. एक गोष्ट क्लॅरिफाय करायची राहिली मला. पूजाला मी आधीपासून आवडायचो. ते तुम्हाला माहितीच पूजाला आहे मी आधीपासून आधीपासून. आवडायचो. माझं असं काही नव्हतं. पूजा माझ्या मित्राची बहीण होती, तर मी अशा नजरेने कधीच बघितलं नव्हतं. करेक्ट आहे पूजा? प्लीज ठीक आहे, येस. ठीक आहे, समजलं. ओके. सो या सगळ्या गोष्टीप्रमाणे आमचं लग्न झालं आणि आता आमच्या लग्नाला ऑलमोस्ट 3.5 इयर्स झालेले आहेत. अँड वी आर ॲक्च्युली 4 इयर्स होतील याच मंथमध्ये. याच मंथमध्ये आमच्या लग्नाला 4 इयर्स होतील अँड वी आर हॅपी. आणि या 4 इयर्समध्ये आम्ही तुम्हाला सांगू की डिटेल्समध्ये आम्ही एक घर घेतलं. ते घर आम्ही कसं घेतलं, काय घेतलं, पण त्या 4 इयर्समध्ये आम्हाला खूप अडीअडचणी आल्या, सगळ्या गोष्टी आल्या. बट त्या अडीअडचणीतून पण पूजाने मला कशी साथ दिली आणि आम्ही कसे पुढे आलो, कसं ग्रो केलं आणि हे घर घेतलं, त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगू. स्टे ट्यून्ड. सो आम्ही तुम्हाला सांगू की आम्ही घर कसं घेतलं. सो 2022मध्ये आमचं लग्न झालं आणि नंतर आम्ही 6 महिने आम्ही BST क्वार्टर्समध्ये राहत होतो 250 स्क्वेअर फीटमध्ये. त्याच्यानंतर आम्ही वडील रिटायर्ड झाले आणि आम्ही मूव्ह केलं BSTच्या बाहेर आणि आम्ही रेंटवर राहायला लागलो एका दुसऱ्या लोकेशनला. सो त्याच्यानंतर तिथं आम्ही नीट राहत होतो, पण अचानक वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचं अचानक निधन झालं आणि त्या गोष्टींमध्ये मग आमचा जो घराचा विषय होता तो आम्ही थोडा पाठी ठेवून या गोष्टी सोडून त्या गोष्टींमध्ये आमचा थोडा खर्च गेला. तो खूप काय बोलू शकतो, त्याचे शब्द काय बोलू शकतो, खूप डिफिकल्ट सिच्युएशन ती खूप आमच्यासाठी डिफिकल्ट सिच्युएशन होती. माझे वडील ऑफ झाले आणि त्या वेळेत पण मला पूजाने मला खूप साथ दिली, माझ्या फॅमिलीला, आणि मला पूजाने त्या वेळेत पण खूप साथ दिली माझे वडील ऑफ झाल्यानंतर. आणि मग आमचा जो घराचा विषय होता तो आम्ही थोडा लेट बॅक ठेवला, कारण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आम्ही त्यातून रिकवर होत होतो. पण जसं 23मध्ये माझे वडील ऑफ झाले, 23 एंड 24मध्ये आम्ही परत स्टार्ट केलं की आम्ही घरासाठी आम्हाला काय केलं पाहिजे. पण त्या टाईममध्ये आम्ही मेक शुअर केलं की आमचं करिअर स्विच पण चांगलं असावं. त्याकरिता आम्ही एकमेकांमध्ये खूप स्किल सेट डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. खूप इंटरव्ह्यूज दिले आणि जसं की आमचा जो फील्ड आहे IT फील्ड, त्यामध्ये डिमांडिंग असतं की स्किल सेट तुम्हाला ग्रोथ पाहिजेच करून. तर आम्ही खूप फोकस केला आणि ॲट द सेम टाईम आम्ही मेक शुअर केलं की जसं आपण करिअर स्विच करतो तसं तुम्हाला तर माहितीच आहे की थोडं आपलं हाईक वाढते आणि मग आम्ही थोडं म्युच्युअल फंड्स, इन्व्हेस्टमेंट्स त्यामध्ये आम्ही फोकस केलं आणि त्या जवळजवळ 1-1.5 वर्षामध्ये आम्ही खूप सॅक्रिफाईस केले. आम्ही अक्षरशः आत्तापर्यंत 3-3.5 वर्ष आम्ही कुठे बाहेर गेलोच नाही, कारण आमचा एकच मेन गोल होता की मेन तर इमर्जन्सी फंड आणि घराचं डाऊन पेमेंटसाठी सगळं पैसे साठवणं, थोडंफार काही पर्सेंटेज आमच्या इन्कमचे म्युच्युअल फंड्समध्ये टाकणं, इन्व्हेस्टमेंट्समध्ये वगैरे. राईट. तर मग त्यासाठी आमचं खूप म्हणजे आम्ही खूप एकदम अग्रेसिव्हली आम्ही सेविंग्स करत होतो आणि तशा प्रकारे आमचं बऱ्यापैकी जसं असतं अपेक्षा डाऊन पेमेंटची ती आम्ही जमा केली. जसं पूजाने सांगितलं इमर्जन्सी फंड, स्किल्स डेव्हलप करणं, जसं तुम्हाला माहिती आहे की आम्ही IT फील्डमध्ये आहोत, जर त्याच टॉपिकला घेऊन थोडा एक्सप्लोअर करतो आहे मी. जसं तुम्हाला माहिती आहे की आम्ही IT फील्डमध्ये आहोत, तर IT फील्डमध्ये असं असतं की तुम्हाला कंटिन्युअसली तुमचे स्किल्स डेव्हलप करावे लागतात. कोणत्याही फील्डमध्ये असेल, तुम्ही ITच नाही, कोणत्याही फील्डमध्ये तुमच्या क्षेत्रात असू, तुम्हाला स्किल्स डेव्हलप करावे लागतात. जेव्हा तुम्ही स्किल्स डेव्हलप करता ते डायरेक्टली लिंक होतं तुमच्या सॅलरीशी, तुमच्या इन्कमशी. सो आम्ही तीच गोष्ट केली. आम्हाला माहिती होतं की आमची सॅलरी त्यावेळेला एवढी नाही की आम्हाला ज्या लोकेशनला घर घ्यायचं होतं तिथे आम्हाला ते परवडेल. सो आम्ही पहिला प्रायोरिटी आमची ही ठेवली की आमचे स्किल्स डेव्हलप केले. स्किल्स डेव्हलप करता आम्ही थोडं जे पण एक्झिस्टिंग इन्कम आहे त्यातून आम्ही सेविंग्स करायला सुरुवात केली. जेवढी पण आम्हाला आमची सेविंग्स होते ती आम्ही सेविंग्स करायला सुरुवात केली
आम्ही आमचे जे पण बाहेरच्या गोष्टी आहेत, खायला जातो तो ते सगळ्या गोष्टी आम्ही स्टॉप केल्या, कमी केल्या आमच्या गोष्टी. थोडे सॅक्रिफाईस, जसं पूजाने सांगितलं, आम्ही सॅक्रिफाईसेस केले. त्याने काय झालं की आम्ही 1-1.5 वर्ष 2 वर्ष ते सॅक्रिफाईसेस केले, त्यामुळे आमची डाऊन पेमेंट रेडी झाली. स्किल्स डेव्हलप केल्यामुळे डायरेक्टली आम्ही इंटरव्ह्यूज द्यायला लागलो. इंटरव्ह्यूज दिल्यामुळे आमची सॅलरी अजून वाढली, आमची इन्कम वाढल्यामुळे आम्हाला डाऊन पेमेंट इन्कम सेव्ह करण्यात अजून फायदा झाला. आणि इन्कम सेव्ह केल्यामुळे आम्हाला ती डाऊन पेमेंट लवकर रेडी झाली. सो तात्पर्य सांगायचं हे आहे की तुम्ही तुमचे स्किल्स डेव्हलप करा. स्किल्स डेव्हलप केले तर डायरेक्टली तुमच्या इन्कमशी लिंक्ड होईल, आणि इन्कमशी लिंक्ड असेल तर तुम्ही तुमचे कोणतेही गोल्स आहेत ते पूर्ण करू शकता. सो आय टीचं तर तुम्हाला माहिती आहे, आता AI वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता येत आहेत. तर ते गोष्टी आपल्याला हे शिकवून जातात की तुम्हाला कंटिन्यू शिकत राहावं लागणार आहे. आणि कोणताही फील्ड, ITच फील्ड नाही, कोणतेही फील्ड घ्या, बँकिंग घ्या, कोणते अन्न क्षेत्र घ्या, ते सगळं तुम्हाला हे शिकवून जातात की तुम्हाला शिकत राहायचं आहे. शिकल्याने कोणतंही नुकसान होत नाही. सो शिकत राहा आणि पुढे जा. सो आम्ही जसं पूजाने सांगितलं, आम्ही शिकत राहिलो, आम्ही आमचे स्किल्स डेव्हलप केल्या, आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आम्ही थोडी डाऊन पेमेंट घेतली, आमची क्रिएट केली. डाऊन पेमेंट केल्यानंतर आम्ही घर बघायला सुरुवात केलं. आता घर बघतानाही आपल्याला एक बजेट सेट करायचं आहे. बजेट कसा सेट करायचा आपल्याला, की पहिली गोष्ट तर आपल्याला हे बघायचं आहे की घर घेतल्यानंतर, जसं की आता सपोज तुमचं काय बॅकअप नाही आहे, तुमचं आपल्या आईवडिलांनी पण लहानपणापासून खूप मेहनत केली आहे, तर त्यांना नाही जमलं आपल्यासाठी काय करायला. सो तुम्हाला हे बघायचं की सपोज आपलं एक्झिस्टिंग काय घर नाही आहे, सो आपल्याला नवीन काही गोष्टी करायच्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला स्क्रॅचपासून करायचं. याचा अर्थ आपल्याला काय की आता सपोज तुम्ही लोन काढताय, तर होम लोन, माझ्या मते तरी आमचा पर्सनल व्ह्यू आहे की होम लोन एक चीपेस्ट लोन आहे सध्या तरी घ्यायला. सो तुमचं इन्कमप्रमाणे तुमचे जे पण महिन्याचे खर्च आहेत त्याप्रमाणे तुम्ही डिसाईड करायचं की तुम्ही किती लोन अफोर्ड करू शकता आणि किती कॉस्टचं, तुम्ही किती प्राईसचं घर अफोर्ड करू शकता. इवन इफ इट इज अ 1 BHK 2 BHK कोणताही तुम्ही हे घेत असाल तर तुम्ही ते किती अफोर्ड करू शकता हे तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. कॅल्क्युलेशन कसं केलं पाहिजे की तुम्ही महिन्याचा तुमचा खर्च किती आहे घरातला, तुम्ही बाहेर कुठे जात असाल तर त्याचा खर्च किती आहे. इमर्जन्सी फंड, जसं पूजाने एक टॉपिक सांगितलं इमर्जन्सी फंड, तो इमर्जन्सी फंड खूप व्हिडिओजमध्ये तुम्ही ऐकलं असेल व बघितलं असेल की इमर्जन्सी फंड 6 महिन्याचाच आपण क्रिएट केला पाहिजे. माझ्या मते इमर्जन्सी फंड आजच्या घडीला 1 वर्षाचा तरी असला पाहिजे. यू कॅन स्टार्ट स्मॉल. असं गरजेचं नाही आहे की तुम्ही पटकन सगळंच बंद करा तुमचं, पण ॲटलिस्ट तुम्ही सुरू करा. ह्यापासून सुरू करा की तुम्हाला इमर्जन्सी फंड पण बनवायचा आहे, पण ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या क्षेत्रात तुम्हाला स्किल्स पण डेव्हलप करायचे आहेत. बिकॉज जसं मी बोललो, स्किल्स आर डायरेक्टली डेव्हलप टू युअर इन्कम. कोणत्याही क्षेत्रात जा, स्किल्स तुम्ही डेव्हलप केला की तुमचा इन्कम आपोआप वाढणार. हे गोष्टी लक्षात ठेवा. ओके, सो मला हेच बोलायचं आहे की आम्ही डाऊन पेमेंट डेव्हलप केला, आम्ही डाऊन पेमेंट क्रिएट केला, आम्ही इमर्जन्सी फंड 1 वर्षाचं आम्ही ठेवलं की बाबा उद्या जाऊन जर जॉबचं काही सिच्युएशन आली, जॉब गेला, काही इश्यू आला तर आम्हाला ती पॅनिक होणार नाही आमच्या आयुष्यात, आणि आम्ही 1 वर्ष चुकाने घालू, आमचं जे पण काही गोष्टी असतील घरातल्या ते आम्ही काढू. सो पहिलं प्रायोरिटी आहे इमर्जन्सी फंड घेणं. दुसरी प्रायोरिटी की तुमच्या दोन्ही फॅमिली मेंबर्समध्ये प्रत्येकाचा, ज्यांच्याकडे लोन असेल त्याचा प्रत्येकाचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे. ही दुसरी गोष्ट आम्ही केली लोन घ्यायच्या आधी. तिसरी गोष्ट आम्ही केली की आम्ही म्युच्युअल फंड्स चालू केले, SIP चालू केली. चौथी गोष्ट होती आम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला स्वतःसाठी. इव्हन कंपनीचं असेल तरी स्वतःचं तुमचं पर्सनल हेल्थ इन्शुरन्स असलं पाहिजे. जर तुम्ही कोणत्याही मेट्रो सिटीमध्ये राहत असाल, जसं आम्ही मुंबईमध्ये राहतो आहे, कोणत्याही मेट्रो सिटी, तर तिकडे तुम्हाला मिनिमम 10 लाखाचा पर्सनल इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, कारण मेडिकल इन्फ्लेशन इंडियामध्ये खूप महाग आहे. सो ह्या गोष्टी चौथी गोष्ट आम्ही ही केली. पाचवी गोष्ट आम्ही 4 गोष्टी झाल्या ना. सो ह्या 4 गोष्टी, टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करणं, इमर्जन्सी फंड करणं, आणि 5वी गोल्ड इन्व्हेस्टमेंट. या 5 गोष्टी आम्ही सॉर्ट आउट केल्या आमच्या की ह्याच्यामध्ये आम्ही किती अमाऊंट ठेवायचे, किती पर्सेंटेज अमाऊंट. त्यानंतर आम्ही बघितलं की ओके, हे आमची अमाऊंट वाचते, एवढ्या अमाऊंटचं आम्ही घर घेऊ शकतो. एवढ्या अमाऊंट काढल्यानंतर आम्ही सेविंग्सही करू शकतो. त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की एक घर घ्यायचं. आता घर घेतानाही काही गोष्टी तुम्ही विचार केला पाहिजे की जसं तुम्ही जर डेली ट्रॅव्हलिंग ऑफिसला करताय तर तुम्ही जसं की आता सपोज काही लोक जे ऑफिसला ट्रॅव्हल नाही करत, वर्क फ्रॉम होम करत नाही, तर ते लोक त्यांच्या लोकेशनप्रमाणे घर घेऊ शकतात की बाबा ओके, ह्या लोकेशनला आम्ही जरा स्टेशनपासून लांब असेल, कोणताही लांब असेल
तर त्या लोकेशनप्रमाणे ते डिसाईड करू शकतात. आमच्यासाठी आम्हाला ऑफिसला ट्रॅव्हल करायचं होतं. सो आम्ही एक अशा लोकेशन बघितलं जिथून आम्हाला स्टेशन, हायवे या गोष्टी जवळ पडतील, ज्याच्यामुळे आम्ही ऑफिसला ट्रॅव्हल करून आणि ऑफिसवरून घरी येऊ शकू. प्रत्येकालाच त्या बजेटमध्ये प्रत्येकाचंच तेवढं बजेट नसेल, प्रत्येकाचाच त्या गोष्टी नसतील बजेटप्रमाणे घ्यायला. बट आमचं पर्सनल ओपिनियन हे आहे की काही लोक बोलतात की रेंटवर राहू, EMI किती वेळ भरत बसणार ह्या गोष्टी. बट आमचं दोघांचंही पर्सनल ओपिनियन पहिल्यापासून हे होतं की आपलं स्वतःचं एक घर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते आपल्याला एक पीस देतं, मेंटल पीस देतं आणि सिक्युरिटी देतं की आपण आपलं स्वतःचं एक घर आहे आणि या घरात आपण राहतोय, आपण शांतपणे त्या घरात झोपू शकतो. घर कितीही छोटं असो, कितीही मोठं असो, बघा आता आपण आपलं एक माणसाचं एक गरज असते. जर एखादा माणूस 1 BHK घेतला तर उद्या पुढे जाऊन त्याला इच्छा होणारच 2 BHK घ्यायची, ते पुढची गोष्ट. पण मला बोलायचं आहे की छोटं 1 RK का 1 BHK तरी असे ना, पण स्वतःचं घर घेतलंच पाहिजे. कारण हे इट्स लाईक अ फायनान्शियल सिक्युरिटी. आणि आपलं कधी पण काय झालं ते हक्काचं घर असलंच पाहिजे प्रत्येकाला. हे आमचं दोघांचं मत आहे आणि जरुरी नाही आहे की हे तुम्हाला पण पटेलच. प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळं मत असू शकतं, राईट? जसं की पूजा बोलली की घर एक फायनान्शियल सिक्युरिटी, त्याच्यामध्ये मला एक जोडायच्या गोष्टी की बघा, आता तुम्ही बोलाल की अरे तू बोलतेस घरात एक पीस भेटतं, पण आपण तर घर लोनवर घेतोय. हो, आपण घर लोनवर घेतोय कारण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, आपल्या बॅकअपला काही बिझनेस नाही आहे. आपल्या आईवडिलांनी पण मेहनत केली आहे, ते पण स्क्रॅचपासून सगळं उभं केलं आणि त्यांना काही गोष्टी घ्यायला जमल्या नाही. आपला इन्कम चांगला आहे, आपले स्किल्स आपण चांगले डेव्हलप केलेत, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी घ्यायला जमत आहेत. हो, ते लोनवर आहे. म्हणून त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की टर्म इन्शुरन्स काढणं का गरजेचं आहे. टर्म इन्शुरन्स यासाठी गरजेचं आहे की लोनमध्ये असताना, सपोज माझं टर्म इन्शुरन्स, पूजाचा टर्म इन्शुरन्स असताना जर आम्हाला काही झालं अनफॉर्च्युनेटली, तर ते लोन जे गोष्टी आहे ते लोन क्लिअर होईल, आमच्या फॅमिलीवर काही बर्डन येणार नाही. त्यामुळे लोन काढायच्या आधी टर्म इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं आहे. ओके, सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि हेल्थ इन्शुरन्सही काढणं गरजेचं, कारण टर्म इन्शुरन्स आहे ते तुम्हाला डेथ नंतरच पैसे मिळतात. पण हेल्थ इन्शुरन्स असं आहे की तुम्हाला कधी काय आजार झाला, काय झालं, तर हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला फायद्याचं ठरतं. सो घर घ्यायच्या आधी या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ओके, सो जसं पूजा बोलली, 1 RK असू दे, 1 BHK असू दे, 2 BHK असू दे, तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही कसं घर घेताय तो तुमचा डिसिजन आहे. बट घर घेणं किती इम्पॉर्टंट आहे त्याचा तुम्ही रिझन सांगितलं. सो आम्ही आमचं डाऊन पेमेंट रेडी केली आणि आम्ही खूप लोकेशन्स फिरलो आणि जे आम्हाला लोकेशन आवडलं त्या लोकेशनना आम्ही घर घेतलं. हो, आम्ही थोडं स्ट्रेच केलं, आम्ही थोडंसं सॅक्रिफायसेस केले. घर घेतल्यानंतर पण आम्ही थोडेसे सॅक्रिफायसेस केले की बाबा थोडं अजून सेविंग्स करू, थोडं अजून सेविंग्स लागणार आहे. हो, केले. या सॅक्रिफायसेस केले आम्ही की कारण गरज होती त्या सॅक्रिफायसेस. जर आम्ही ते 2 वर्ष सॅक्रिफायसेस नसते केले तर आमचं हे स्वप्नातलं घर आम्ही बनवू शकलो नसतो. सो ह्याप्रमाणे आम्ही आमचं घर बनवलं आणि आज आम्हाला 3.5 वर्ष 4 वर्ष झाली लग्नाला आणि वी आर हॅपीली लिव्हिंग इन अ हाऊस. मी, माझी बायको पूजा, माझी बहीण हर्षदा आणि माझी आई, आम्ही सगळे लोक या घरात राहत आहोत. आणि अपकमिंग ज्युनियर मोहल. आणि अजून एक हॅपी न्यूज हे आहे की अपकमिंग मे एंड किंवा जूनमध्ये ज्युनियर मोहळ येत आहेत. सो ती एक हॅपी न्यूज आहे आमच्यासाठी. सो बस जसं की आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो की 26-27मध्ये लग्न केल्यानंतर आम्ही काय केलं. सो 26-27मध्ये लग्न केल्यानंतर आम्हाला 3 वर्षाचा जो टाईम मिळाला, 3 वर्ष 4 वर्षाचा 3.5 वर्षाचा आम्हाला टाईम मिळाला स्वतः एकमेकांना ओळखायला, एकमेकांना जाणून घ्यायला. त्यात आमची खूप भांडणं झाली, खूप इश्यूज झाले, ते आम्ही सॉर्ट आऊट केले. सगळ्या गोष्टी आम्ही सॉर्ट आऊट करून पुढे आलो आणि या सगळ्या गोष्टीप्रमाणे आम्ही घर घेतलं. ओके, सो मला हेच बोलायचं आहे तुम्हाला की कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, काही असतील, ते एकमेकांनी बसून तुम्ही सॉर्ट आऊट करा. जर घर घ्यायचं असेल, कोणते इश्यूज असतील, काय असतील, ते एकमेकांनी बसून सॉर्ट आऊट करा. सो तो याप्रमाणे आम्ही आमचं सगळं घर घेतलं. आणि हो, अजून पण आम्ही सेविंग्स करत आहोत. असं नाही की आम्ही काहीच एन्जॉय नाही केलं, आम्ही मध्ये बाहेर जाऊनही आलो, तेही या सेविंग्समधूनच आम्हाला शक्य झालं. सो असं नाही की आम्ही काहीच नाही केलं. हो, आम्ही 1-2 वेळा जाऊन आलो, आम्ही फिरून आलो आणि त्याचीच पुढे आम्ही अशी प्लॅनिंग करतो आहे की आम्हाला कसं बाहेर फिरता येईल, आम्हाला कसं बेबीसाठी सेव्ह करता येईल, आम्हाला कसं स्वतःला एन्जॉय करता येईल, आम्हाला कसे आमचे स्किल्स डेव्हलप करता येतील, या सगळ्या गोष्टींचा आम्ही अजून पण विचार करतो आहे. पण घर घ्यायसाठी काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहे ते आम्ही दोघांनीही तुम्हाला सांगितलं आहे. सो याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमची प्रेग्नन्सी कशी प्लॅन केली हे तुम्हाला सांगणार आहोत.
सो स्टे ट्यून्ड. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. येस, बाय. बाय.